बघितलं तिथेही जे काही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये साधारण काय आपण पुढं त्या विचाराने कसं जायचं काय जायचं ह्याच्याबद्दलची सगळी चर्चा भाषणं वगैरे झाली. वेळ कमी होता त्याच्यामुळं मी काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं DCMचं भाषण वगैरे झालं. आणि आज रयत शिक्षण संस्था ही बहुजन समाजाच्या मुलांच्या करता, गोरगरिबांच्या मुलांच्या करता, ग्रामीण भागाच्या मुलांच्या करता कर्मवीर अण्णांनी काढलेली ही संस्था आहे. आणि ती संस्थेमध्ये आज 4.5 लाख विद्यार्थी शिकतायत. आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे AIचा, त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आपण ज्याला म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये बोलायचं झालं तर. आणि त्याच्याबद्दल काही महत्वाचे निर्णय घ्यायचे होते. आज नियामक मंडळात स्वतः साहेब पण हजर होते, बाकीचे पण मान्यवर, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, विश्वजित कदम साहेब असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, असे अनेक, अनिल पाटील साहेब असतील, असे अनेक, भगीरथ शिंदे साहेब असतील, असे अनेक मान्यवर तिथं हजर होते. आणि त्याच्यामध्ये काही विषय राज्य सरकारच्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटशी पण संबंधित होते. आणि त्याच्यामुळं त्या विषयाच्या संदर्भामध्ये पण चर्चा होणार होती. आणि आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी पण काही विषय संबंधित होते. आणि त्याच्यामुळं बरेच 24 का 25 विषय होते. ती चर्चा दुपारी 2 वाजल्यापासूनच मीटिंग सुरू झाली होती, परंतु मी अमित शाह साहेबांचा टेक ऑफ सुतारवाडीहून झाल्यावर इकडं आलो आणि मी 4 वाजल्यापासून 4 ते 7 ते मीटिंग अटेंड त्या ठिकाणी केली. आणि त्याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी मिळून ही संस्था चालवायची ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून ती चालत आलेली आहे. दादांनी पण त्याच पद्धतीनं पुढे नेली, साहेब पण त्याच पद्धतीनं पुढे नेत आहेत. म्हणून त्याच्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये कसं आपण मुलांची गुणवत्ता वाढवू शकू, कशी काय अडचणी येत आहेत, काय गोष्टी सरकार म्हणून आम्ही लोकांनी केल्या पाहिजे, काय पालकांना देखील एक नवीन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागातल्या मुलांना, शहरी भागातल्या मुलांना जिथे जिथे राहायच्या शाखा आहेत तिथं देखील ह्या सुविधा आपल्याला कशा देता येतील याबद्दलचं लाईन ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी ठरलेली आहे. अशा पद्धतीची ही बैठक झाली आणि त्या बैठकीच्या करता मी आलेलो होतो. बाकी दुसरं काही नाही. दादा, अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहांच्याकडे केली असं माहिती समोर येते. मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, CMशी बोलतील. आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. दादा, रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होते, त्याच्यावर आम्ही त्याबद्दल काही आपण काळजी करू नका, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याचा यंदा DPCचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे. आणि त्याच्यातनं मार्ग निघाला तुम्हाला सांगितलं जाईल. जिल्हा परिषद जे गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे की जिल्हा परिषदेची जी मुलं आहेत त्याची संख्या कमी होऊ लागलेली आहे. जसं आम्ही पक्ष फोडला तशा पद्धतीनं आता मुलं पण फोडा, अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे त्यांनी गुलाबराव पाटलांनी. काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही एकदम प्रश्न विचारता काय कुणी बोललेलं आहे ते आम्हाला काही माहिती नसतं. मी गुलाबराव पाटील माझे सहकारी आहेत, मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम करतोय, मागं देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यावर मी त्यांच्याकडनं माहिती घेईल नक्की तुम्ही काय बोललेलं आहात, कारण त्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घेऊन त्याला उत्तर दिलं. पुन्हा मी जर माहिती न घेता तुमच्या प्रश्नावर उत्तर काहीतरी दिलं की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो आणि मग एकीकडे गुलाबराव आमचे पाटील अर्धा TV स्क्रीनला दाखवायचे आणि अर्धा अजित पवार दाखवायचे. बरं, काहीच माहिती नसतं. त्याच्यावर काय पण का
राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना शिक्षण देण्याच्या करता जिल्हा परिषदेच्या शाळांचं योगदान हे तुम्हाला मला नाकारता येणारच नाही. 62 साली आपल्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली, पंचायत समिती, जिल्हा परिषद काढल्या आणि त्याच्यात अनेक जण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मध्ये शिकलेले मुलं आपल्याला माहिती. तेव्हा स्वर्गीय आर पाटील पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. स्वतः गृहमंत्री असताना त्यांची मुलं पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होती. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्या एकंदरीतच काही काही भागामध्ये, म्हणजे परवा मला दादाजी भुसे सांगत होते, नाशिक जिल्ह्यामध्ये काही शाळा अशा आहेत की तिथले शिक्षक इतकं चांगल्या पद्धतीनं तिथं शिकवतात की लोक आपणहून तिथं लाईन लागते की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याच्या करता. आणि म्हणूनच ह्याचं अनुकरण करण्याच्या संदर्भात आमच्या शालेय शिक्षण विभागाने एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि तिथं ज्या काही अपूर्तता असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्हा लोकांची आहे आणि त्याच्यातून त्याचा दर्जा वाढावा म्हणून तर आपण सेमी इंग्रजी सुरू केलं. पूर्वी ते नव्हतं. पूर्वी आपल्याला आठवत असेल 5वी पासून इंग्रजी असायचं, परंतु आपण स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेबच शालेय शिक्षण मंत्री असताना त्या पद्धतीचा निर्णय घेतला. आता तर काही काही ठिकाणी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदेच्या ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न करून, म्हणजे आता सीबीएसईचं पण शिक्षण देता येतं का काय अशाही पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलेला आहे. काही काही ठिकाणी ऑलरेडी शाळा सुरू झाल्यात. त्याच्यातनं एक टीका होती की मराठी भाषा, मराठीचं आपण समर्थन